तुम्ही फक्त आवाज करा बाई, कोतळाच काढतो त्या रमेशचा. हा बाई तुम्ही फक्त आवाज द्या, गेमच वाजवतो त्याचा. कॉन्ट्रॅक्ट आहे ते आपण पुढल्या महिन्यात करून टाकू. ओके. आणि फार चांगली व्यक्ती आहे कमल वाधवा, त्यांचे आपले जुने संबंध आहेत. माऊली बोला पटकन, काय काम आहे? तू बस आले. हा मी बसू? अरे बस बस. ठीक. हा हा काय उशीर झाला? अहो काम काय कमी आहेत का या विठ्ठलाच्या माग? चला बोला लवकर. अहो लई लोक कोळंबली आहेत माझ्या वाचून. सर, हा विठ्ठल मला ताई ताई म्हणतो, पण बहिणीला भेटायला ह्याच्याकडे जरासाही वेळ नाहीये. आहे 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 म्हणून तर आज निवांत येळ काढून आलोय. आणि आपल्या देशमुख माऊलींना माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणे. तुझ्या सुमनताईला मी नोकरीवरून काढायचं ठरवलंय. सर, माझं काही चुकलंय का? नाही, तुम्ही मला सांगा, मी माझी चूक सुधारेन सर. नाही, चूक नाही आहे, पण कसं आहे, आपल्याच फॅक्टरी तुझी सुमनताई सेक्रेटरी म्हणून काम करते. अरे काय बरं दिसतं का हे? सर, तुम्ही काय म्हणताय मला कळत नाहीये. म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याची कान आणि उंटाची मान. काय चाललंय तुझं विठ्ठल? अगं माऊली म्हणतात की तू प्रशांत दादा सोबत लग्न करशील का, असा अर्थ आहे त्याचा. कसं आहे, प्रशांत आणि तू वरचेवर भेटता ते मी बघितलं नाही असं तुला वाटतं का? पोरी, होशील का माझ्या घरची सून? बोला मग नवरीचे बंधुराजे, काय तुमची काही हरकत? नाही नाही, माझी काहीच हरकत नाहीये. पण मला काय वाटतं माऊली, तुम्ही एकदा प्रशांत दादा सोबत बोलून घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांची परवानगी आहे नाही. कसं आहे विठ्ठला, प्रशांतला सुमन आवडते, दोघे खूप प्रेम करतात. आणि सुमन आल्यापासून प्रशांतच्या वागण्यात सुद्धा खूप बदल झालाय. वा. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या घराची सून व्हायला माझी तरी काही हरकत नाही. वा, मग उडून टाका बार, होऊ द्या दोनाचे चार. हॅलो रमेश, किती वेळ फोन करते, उचलत का नाहीयेस? अगं कामात होतो म्हणून फोन नाही उचलला. काय झालं? प्लीज लवकर घरी ये ना, मी जिन्यात पडलीये, मला खूप लागलंय. काय पडलीस? कशी काय? ये लवकर ये प्लीज. अगं तू थांब, मी येतो घरी. हा बाय. तुम्ही फक्त आवाज करा बाई, कोतळाच काढतो त्या रमेशचा. हा बाई तुम्ही फक्त आवाज द्या, गेमच वाजवतो त्याचा. तुमचे दोघांचे पण आवाज जरा कमी करा. हा इट्टलला उडत होतो, त्याचे पंकज कापायचे, मग उडणं बंद. हा हा आणि तो रमेश आणि त्याची फॅमिली, त्याच्यासाठी माझ्याकडे मास्टर प्लॅन असा. मी सांगान तेवढा करायचा. होय बाई. हा बाई. होय बाई. हा बाई. हा जमात ना, नाहीतर तुमची माना कापून टाकीन. हीच गोष्ट पाहण्यासाठी मी आजवर तडफड करत होतो रे पांडुरंगा. हे असंच कायम ठेव रे बाबा, आणि तुझी कृपादृष्टी आम्हा सगळ्यांवर कायम राहू दे. विठ्ठल 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 विठ्ठल. घ्या प्रशांत भाऊ. प्रशांत, शान सनचं कोटेशन बघितलं मी. मला वाटतं गो फॉर इट. I think we should go. हे रंगीला I think we should go for Parekh and Sons. नाही आहे, पारेख सर थोडा क्वालिटीचा प्रॉब्लेम, आणि मला वाटतं क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही केली पाहिजे.
आणि मला नाही वाटत की आपण ऍट कुठल्याही स्टेजला येऊन कॉल स्टॅट्स चेक केले. करू देत काय पण चाललंय तुमचं? नो ऑफिस टॉक्स ऑन डायनिंग टेबल. पप्पा सांगा ना. चला गरम गरम पोळ्या खाऊन घ्या. सॉरी. यू शुड बी. जेव्हा 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 आज तिने स्वतः जेवण बनवलेलं आहे. काय हो पप्पा. गरम गरम जेवण घ्या. मालक सुरुवातीला ना त्यांना भाजी आणायचा एवढा कंटाळा, आग्रह करावा लागायचा. म्हणायचं कुठं जायचंय? मी म्हणायचो मार्केटला. कोणत्या? मी म्हणायचो ज्वेलर्सच्या. पण आता स्वतः भाजी आणायला जातात, भाजी चिरतात आणि एकदम टेस्टी जेवण बनवतात, आहे का नाही? अरे बायको कोणाची आहे? तुमच्या लक्षात आलंय का? आमच्या घरी कामाला येऊन तुला आता 1 महिना पूर्ण झाला. हो हो हो. तर उद्या सुद्धा एकादशी निमित्त प्रथेप्रमाणे आपल्या नवीन फॅक्टरीमध्ये पूजा असणार आहे. वाव, दॅट्स ग्रेट. आणि उद्याची पूजा विशेष असणार आहे. देशमुख इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा म्हणून माझी ही शेवटची पूजा असणार. उद्याच्या पूजेनंतर मी काही निर्णय तुम्हाला सांगणार आहे. आणि या निर्णयापर्यंत येण्यासाठी मला माझ्या पांडुरंगानं वाट दाखवली. मालक, हे म्हणजे असं झालंय, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरी. माऊली या वर्षी वारी घडणार बरं. वा. तर माझ्या जवळच्या माणसानो, तसं म्हटलं तर मी एक साधा भोळा वारकरी माणूस. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. ही प्रार्थना सतत मनात म्हणत मी माझा आत्तापर्यंतचा व्यवसाय केला. पण आता वेळ आली आहे या चक्रातून निर्लेपपणे बाहेर पडण्याची. तर माझ्या संपूर्ण जबाबदाऱ्या, माझी संपत्ती, माझी मालमत्ता योग्य हातात सुपूर्द करण्याची जिम्मेदारी आता माझ्यावर येऊन पडलेली आहे. भविष्यात कदाचित त्यातून काहीतरी चांगलं घडेल. मागे मी असं एकदा कबूल केलं होतं की माझी संपूर्ण संपत्ती, माझी मालमत्ता